मयत उत्तम भरमू नाईक आणि आरोपी सचिन भीमराव नाईक हे दोघे गडिंग्लज तालुक्यातील बिद्रेवाडी इथं कुटुंबियांसमवेत राहत होते. रविवारी 7 जानेवारी रोजी संशयित आरोपी सचिन भीमराव नाईक यानं आपल्या पत्नीकडे पाहत असल्याच्या रागातून उत्तम भरमू नाईक यांच्या डोक्यात लाकडी ओंडका घालून गंभीर जखमी केलं होतं. या प्रकरणी नेसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जखमी उत्तम याचा उपचारादरम्यान रविवारी 14 जानेवारी रोजी एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी सचिनवर खुनाचा गुन्हा वर्ग करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी सचिन हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. दरम्यान सचिन हा गुरुवारी निपाणी इथून लिंगनूरकडे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी सचिन नाईक याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, शेष मोरे, अंमलदार अमोल कोळी, महेश गवळी, अमित सरजे, नवनाथ कदम, शिवानंद मठपती, अमोल कोळेकर, तुकाराम राजगिरे, सुशील पाटील, यशवंत कुंभार, राजेंद्र वरंडेक, समीर कांबळे, अजय गोडबोले यांनी मिळून केली आहे.